बाबा किती जजमेंटल बनणार. बाबा म्हणजे माझे बाबा नाही, सगळे लोक किती जज करता यार लोकांना. जस्ट बिकॉज तुमच्या फ्रेममध्ये तो व्यक्ती बसत नाही आहे म्हणजे तो आगाऊ आहे, तो फालतू आहे, तो कॅरेक्टरलेस आहे. हे कमेंट्स करायचे इझिली कुणाबद्दल तरी. कुठे आहोत आपण, कौन सी सदी में जी रहे हो यार. कपडे बदल लिए तुम लोगों ने, हेयर स्टाइल्स बदल लिया, बाल गए तो सिस्टम्स लगा लिए सर पे, मेकअप करताय एवढा सारा, वेगवेगळे कॉस्ट्युम्स घालताय, मोबाईल फोन्स यूज करायला लागल्या आहात, तासन तास व्हॉट्सॲपवरती याला इमेज पाठव, त्याला स्टेटस टाक. सगळं तुम्ही अपग्रेड केलं, पण बिचारांना का नाही अपग्रेड करत. फक्त जजमेंट्स करायचे आणि वाईट बोलायचं. नाही घालत ती तुमच्यासारखे कपडे, तुम्हाला पाहिजे तसे कपडे नाही घालत, तिला आवडतात तसे कपडे घालते म्हणून ती वाईट आहे. ती तुम्हाला नाही आवडत कुणीशी तरी बोललेलं, पण तिच्या कामाचा तो पार्ट आहे म्हणून ती 4 लोकांशी जास्त बोलते म्हणून ती कॅरेक्टरलेस आहे. तुम्ही एक्स्ट्रोवर्ट आहात आणि ती कमी बोलते म्हणून ती बकवास आहे, मॅड आहे. ती काहीतरी इन्सेन करते असं तुम्हाला वाटतं. म्हणजे तिला आवडतं, मे बी तिला जास्त जोरात गाडी चालवायला आवडते आणि तुम्हाला ते शक्य नाही ना, कारण आपले फ्रेम्स बनलेले आहेत ना स्त्रियांना घेऊन, त्याच्यात ती बसत नाही आहे. मग ती जास्त फास्ट गाडी चालवते तर मग ती मॅड आहे, सायको आहे. हे काय 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 करतो काय आपण. बंद करा यार. तुमच्या फ्रेममध्ये नाही बसणारे लोक मॅड आहेत, सायको आहेत, हे आहे ते आहे, हे सगळं खरंच बंद करा. जरा विचारांना बदला. वेळ आलेली आहे आता विचार बदलण्याची. हिपोक्रसी बंद करा. आणि मुद्दामून हिपोक्रसी नाही म्हणते मी, पला प अशीवाली हिपोक्रसी आहे तुमची. हां, तुमच्या मुलींनी केलं, तुमच्या सुनांनी केलं, तुमच्या घरातल्या बायांनी केलं की मग तुमचं चालत नाही तिथे तुम्ही बरोबर राहता, आणि दुसऱ्यांनी केलं की त्याला नावं ठेवता. आणि जस्ट बिकॉज ती नावं ठेवण्यासारखं आहे पण नाही, फक्त ते तुमच्या फ्रेममधलं नाही आहे म्हणून. कब बदलोगे. नुसतं गाणंच म्हणायचं मेरा देश बदल रहा है, काही बदलत नाही आहे. बदला जरा स्वतःला.